मंडळी सकाळचे 6 वाजायला आलेले आहेत आणि आत्ता आम्ही बाहेर पडलो आहे, सोसायटीमधून बाहेर पडतो आहे. आणि गाडी तर वेळेवर दाखवत नाही आहे, लेटच दाखवते. अजून पण ठाण्याला आलेली नाही आहे गाडी. सो बघूया आता पनवेलला किती वाजता येते या गाडी. तो नमस्कार मंडळी, मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज तारीख आहे 7 सप्टेंबर, पण हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल 2 ते 3 दिवसांनंतर. पण तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या चॅनलला 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, गणेश चतुर्थीसाठी आम्ही सुद्धा निघालो आहोत आमच्या गावीच म्हणजे चिपळूणला. आणि आजचा आपला प्रवास असणार आहे जनशताब्दीच्या विस्टाडोम कोचमधून. सो आमचा हा प्रवास कसा असणार आहे हेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गाडीचं पनवेलचं टायमिंग आहे 6:23 पण अजून पण गाडी दाखवते आहे ठाण्याला. आणि आता तुम्ही अनाउन्समेंट ऐकत असाल, आपल्या गाडीचीच अनाउन्समेंट होतीये. आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटांनी उशिरा येत आहे. ही गाडी 6:38 येण्याची शक्यता आहे. आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मंडळी, आत्ताच अनाउन्समेंट झाली तशी आपली गाडी 15 मिनिटं लेट दाखवते आहे. सो साधारणतः 6:45 वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहे पनवेल स्टेशनला गाडी येणं. सो आता बघूया किती वाजता गाडी येते आणि आपला पुढचा प्रवास कसा होतो ते. For the kind attention of passengers, train number 12051 Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Madgaon Express is expected to arrive shortly on platform number 7. सो मंडळी, आत्ताच अनाउन्समेंट झाली तशी गाडी निर्धारित वेळेमध्ये पनवेल स्टेशनला येते. पण निर्धारित वेळ आहे 6:23 आणि आत्ता वाजलेले आहेत 6:45. त्यामुळे गाडी 15 ते 20 मिनिटं लेट आहे. मंडळी, फायनली आपल्या गाडीची अनाउन्समेंट झालेली आहे आणि आता गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येत आहे. महाराज टर्मिनस मडगाव एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर आली आहे. यात्रेकरू कृपया 2051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 प्लॅटफॉर्म क्रमांक 7 येथे सुटण्यासाठी तयार आहे. सो फायनली मंडळी, आम्ही आत्ता गाडीत चढलेलो आहोत. यांची सीट आहे 43 आणि 44. डब्याच्या सगळ्यात शेवटी आहोत आम्ही. आणि इथून दिसणारा व्ह्यू तुम्हाला दाखवतो बाहेरचा. ही अशी इथे मोठी विंडो आहे. आम्हाला विंडो सीटला बसली आहे आणि अजून गाडी सुटलेली नाही आहे. सो फायनली आता गाडी सुटली आहे. या बाईने आमचं आता स्वागत केलंय.
जनशताब्दी एक्सप्रेस 12051 मंडळी ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून मडगाव पर्यंत आहे। यह गाड़ी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन से मडगांव स्टेशन तक जाएगी। तो मंडळी आता या बाईने अनाउन्समेंट केली This तसं train is from छत्रपति शिवाजी महाराज ती बाई मला काय टर्मिनस बोलून देत नाही, स्टेशन पण तरी टू पण आता आमच्या गाडीमध्ये या बाईने स्टेशन. स्वागत केलेलं आहे। सो मंडळी आज आपण प्रवास करत आहोत जनशताब्दीच्या विस्टाडोम कोचमध्ये। या डब्याची अरेंजमेंट सांगायची तर जनशताब्दीला म्हणजे CSMT वरून मडगावकडे जाताना हा डबा सगळ्यात शेवटचा असतो आणि आपल्या कोकणात जाणाऱ्या अशा 2 गाड्यांना विस्टाडोम कोचेस आहेत। पहिली म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस आणि दुसरी म्हणजे तेजस एक्सप्रेस। त्यामध्ये कसं आहे की जनशताब्दीला CST वरून मडगावकडे जाताना हा डबा सगळ्यात शेवटी असतो आणि त्यामुळे तुम्हाला दिवसाच्या प्रवासामध्ये खूप छान नजारे पाहता येतात या डब्यामधनं। आणि याच्याच उलट तेजस एक्सप्रेस आहे ती LTT वरून सुटते आणि मडगावला जाते। तर LTT वरून मडगावकडे जाताना हा जो विस्टाडोम कोच आहे तो इंजिनच्या साईडला म्हणजे इंजिनपासून दुसरा डबा असतो आणि रिटर्न येताना तेजस एक्सप्रेसला तो सगळ्यात मागे जोडण्यात येतो। आणि याच्याच बरोबर उलट जनशताब्दीला जेव्हा रिटर्न येते गाडी मडगाववरून CSMTला येते गाडी त्यावेळेला हा डबा इंजिनच्या मागे जोडला गेलेला असतो। त्यामुळे जर तुम्हाला या डब्यातून प्रवास करायचा असेल, बाहेरच्या नजाऱ्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की जनशताब्दीने जाताना म्हणजे CSMT कडून मडगावला जाताना तुम्ही या डब्याचं नक्की बुकिंग करा। तो मंडळी या डब्यामध्ये एंटर केल्यानंतर हा जो डबा आहे तो इतर कुठल्याही डब्यांना जोडलेला नसतो। हा डबा पूर्णपणे सेपरेट आहे, त्यामुळे या डब्यातनं तुम्ही कुठल्याही दुसऱ्या डब्यात जाऊ शकत नाही। आणि डब्यामध्ये एंटर केल्यानंतर या साईडला वॉशरूम्स आहेत आणि या साईडला असे सामान ठेवायला वगैरे रॅक्स आहेत की जेणेकरून आपलं सामान आपल्या सीटच्या इथे न ठेवता इथे तुम्ही रॅक्सवर ठेवू शकता। सो मंडळी ही एकंदरीत या डब्याची सिटिंग अरेंजमेंट आहे। या डब्याची सिटिंग कॅपॅसिटी आहे 44 आणि आमची पण आज जी सीट आहे 43-44 म्हणजे आम्ही सगळ्यात लास्ट पॅसेंजर आहोत। आणि या सीटची अजून एक खासियत म्हणजे इथे खाली एक लिव्हर दिलेला आहे। हा लिव्हर तुम्हाला दिसत असेल, हा लिव्हर जर तुम्ही प्रेस केलात तुम्हाला दाखवतो, प्रेस केल्यानंतर ही सीट तुम्ही पूर्णपणे फिरवू शकता। म्हणजेच तुम्ही जो तुमचा व्ह्यू आहे तुम्ही विंडोकडे बघून पूर्णपणे एन्जॉय करू शकता। आता अनघाला म्हणजे मी आता सीट फिरवली आहे त्यामुळे आता अनघा पूर्ण असं विंडोमधून नजारा बघतीये बाहेर आणि इथून खूप मस्त नजारा दिसतो। म्हणजे शेवटची सीट आहे आणि इथे फुल मोठी विंडो आहे। आणि मंडळी आता मी तुम्हाला दाखवलं तसं या सीटची खासियत आहे की ही रोटेट होऊ शकते आणि ही 360 डिग्रीमध्ये रोटेट होते। त्यामुळे ज्या मंडळींना उलटा प्रवास करायला त्रास होतो म्हणजे गाडी जर आपली ज्या डायरेक्शनने चालली आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला जर बसायची कधी वेळ आली तर या सीटचा खूप फायदा होतो। कारण ही सीट तुम्ही पूर्णपणे 360 फिरवून गाडी ज्या दिशेने चालली आहे त्या दिशेला फिरवू शकता।
या सीटचा अजून एक प्लस पॉईंट सांगायचा म्हणजे तुम्ही जर ग्रुपने ट्रॅव्हल करत असाल तर पॅसेंजरमध्ये कसं समोरासमोर सीट्स असतात पॅसेंजर गाडीमध्ये, तसंच या गाडीमधल्या सीटसुद्धा तुम्ही एकमेकांच्या समोर रोटेट करून गप्पा मारत प्रवास एन्जॉय करू शकता. मंडळी, आज आपण प्रवास करत आहोत जनशताब्दी एक्सप्रेसने आणि या गाडीचा नंबर आहे 12051. CSMT टू मडगाव अशी ही गाडी धावते आणि मडगाववरून CSMTला या गाडीचा नंबर असतो 12052 आणि या गाडीला टोटल 11 स्टॉप्स आहेत. तर इथे गाडी CSMTवरून सुटते. CSMT नंतर दादर सेंट्रल, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, हिविम, मडगाव जंक्शन असे टोटल 11 स्टॉप आहेत. CSMTवरून सकाळी 5:10 टायमिंग आहे गाडी सुटण्याचं आणि ती गाडी मडगावला 4:30 वाजता पोहोचते. शिरा उपमा घ्यायचा की कटलेट वगैरे? शिरा उपमा चालेल तुला? चालेल. सो मंडळी, आता आम्ही नाश्ता घेतलेला आहे. उपमा शिरा मिक्स घेतलेला आहे. 50 रुपये प्लेट आहे. तर बघूया कसं आहे ते. नका ओपन कर. दिसताना तरी छान दिसतोय. आता बघूया टेस्टला कसं आहे. टेस्ट करतो आणि मग तुम्हाला सांगतो. सो मंडळी, आत्ताच आमचा नाश्ता झाला. नाश्ता ॲव्हरेज होता पण बऱ्यापैकी गरम होता. खूप टेस्ट होती असं नाही आहे, पण मी स्टील तुम्हाला रिकमेंड करेन की हा डबा बाकी कुठल्याही डब्याला कनेक्टेड नाही आहे. त्यामुळे जे वडापाववाले किंवा पाणी बॉटल असं कुठल्याही कॅटरिंग सर्व्हिसेस या डब्यामध्ये अवेलेबल नसतात. बॅक साईडला एक छोटीशी पेंट्री आहे आणि तिथूनच तुम्हाला नाश्ता वगैरे पुरवला जातो. चहा, कॉफी आणि सकाळच्या ब्रेकफास्ट मेनू होता शिरा, उपमा, पोहे आणि कटलेट आणि ॲव्हरेज टेस्ट होती. त्यामुळे जर तुम्ही स्वतःचा नाश्ता घेऊन येत असाल तर तुम्हाला फायदा आहे, किंवा तुम्ही तिकीट बुक केल्यानंतर जेव्हा तुमचं तिकीट कन्फर्म होतं त्यावेळेला तुम्हाला एक लिंक येते केटरिंगची लिंक. त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही जेवण किंवा नाश्ता वगैरे ऑर्डर करू शकता. सो मंडळी, आता आपण जाणार आहोत या कोचच्या मुख्य आकर्षणाकडे. तर बघूया काय आहे या डब्याचं मुख्य आकर्षण ते. सो हा दरवाजा आहे, इथून हा ऑटोमॅटिक ओपन होतो आणि हे या डब्याचं मुख्य आकर्षण आहे वेविंग गॅलरी. या डब्याला बॅक साईडला पूर्ण मोठी अशी ओपन विंडो आहे आणि इथून खूप छान नजारा दिसतो. म्हणजे बसायला पण एक छोटासा बाकड्या टाईप अरेंजमेंट आहे आणि या बाजूला एक विंडो आहे, या बाजूला एक विंडो आहे आणि मागून तुम्हाला उतरायचं असेल तर इथे एक दरवाजा पण आहे. आणि मंडळी, तुम्हाला सांगितलं तसं या डब्याच्या मागच्या साईडला इथे एक छोटीशी पॅन्ट्रीची सोय आहे. जिथे की कॉफी, नाश्ता, एक छोटा फ्रीज आहे, वरती मायक्रोवेव्ह आहे जिथे नाश्ता गरम वगैरे करून दिला जातो. विस्टाडोम डब्याच्या मागे असलेल्या या विविंग गॅलरीचा एक फायदा म्हणजे आपण जेव्हा बोगद्यामध्ये शिरतो, म्हणजे जेव्हा आपण प्रवास करत असतो, गाडी बोगद्यामध्ये जाते त्यावेळेला आपल्याला फार काही कळत नाही, काळोख असतो पूर्ण. पण या ज्या
ही वेविंग गॅलरी आहे, त्याच्यातून बोगद्यात गाडी शिरल्यानंतर बोगद्यातला आतला प्रवास, बोगद्यातून बाहेर येणारी गाडी, हे सगळं बघायला खूप भारी वाटतं. आणि हा एक्सपिरियन्स फक्त तुम्हाला या विस्टाडोम कोचमधूनच घेता येऊ शकतो. मंडळी, आता पावसाला सुरुवात झाली आहे. खूप मोठा पाऊस नाही आहे, बारीक बारीक पाऊस पडतो आणि हे बघायला खूप छान वाटतं. आणि इकडे बाजूला बघाल, इकडे मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याच्या पलीकडे डोंगर आहेत, तिथून धबधबे वाहताना तुम्हाला विंडो एवढी क्लिअर नाही, त्यामुळे व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे, पण म्हणजे रिअल डोळ्यांनी बघायला हे खूप भारी वाटतं. तुम्ही जर पावसाळ्यात या कोचमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला गर्द हिरव्या झाडीतून आणि बोगद्यातून धावणाऱ्या कोकण रेल्वेचा, हिरव्यागार झालेल्या शेतांचा, पावसामुळे खळखळून वाहणाऱ्या असंख्य धबधब्यांचा, नद्यांचा खूप छान अनुभव घेता येईल. सो मंडळी, 10 वाजलेले आहेत आणि आता आपण येऊन पोचलेलो आहोत खेड रेल्वे स्टेशनला. इथे क्रॉसिंगसाठी गाडी थांबली आहे. खरं तर हे चिपळूणचं पोचायचं टायमिंग आहे, पण गाडी आपली लेट आहे, त्यामुळे अजून एक आपल्याला अर्धा तास लागेल चिपळूणला पोचायला. 10:30 पावणे 11पर्यंत पोचेल असं एक्सपेक्टेड आहे. बघूया किती वाजता पोचलेली. सो मंडळी, वरती आता फायनल परशुराम घाट दिसायला लागलेला आहे. याचाच अर्थ आता आपण चिपळूणच्या जवळ पोहोचलेलो आहोत. एक 5 मिनिटामध्ये चिपळूण रेल्वे स्टेशन आहे आणि आपण उतरणार आहोत आता चिपळूणला. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत फरशी तिठ्याच्या इथे आणि इथून समोर दिसतोय आपल्याला सवत्सडा धबधबा. व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर नाही दिसत आहे. आता आपण क्रॉस करत आहोत फरशी तिठा आणि इथूनच 2 मिनिटाच्या अंतरावर आहे चिपळूण रेल्वे स्टेशन. मंडळी, फायनली आपली गाडी आता एंटर करत आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला. सो मंडळी, फायनली आपण चिपळूण रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.